त्याच्यानंतर त्या माणसाला मस्ती चढते, त्यांना वाटतं सगळं आपल्या हातात आहे. असे 2 खून केले, 3 खून केले, आम्ही पचवू शकतो. त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात. बाज अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस, जे शासन त्या ठिकाणी देतंय, मला वाटतं ह्या वृत्तीचा न्यायनाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असना, ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं, मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल, पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत, तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू, हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो. बरचसं बोलायचंय बांधवानो, पण एक मात्र आहे अण्णा, सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतायत. आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म माणूस पोलिसापासून लपवून ठेवील, कर्म माणूस माणसापासून लपवून ठेवील, पण कर्म देवापासून ती लपवून कधीच ठेवू शकत नाही. त्या कर्माची फळं परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हितून सुट्टी देत नाहीच. ती कधीच कुणाला मिळत नाही. आणि म्हणून म्हणतोय, अशी कृत्य करत असताना माणसानं स्वतःच्या कर्माला लाजावं की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट, त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही. याचा विचार मला वाटते माणसानं कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच, पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू. आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती, कारण अतिशय अमानुष घटना आहे. इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं, तर अण्णा मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय. मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा ह्या प्रकरणात नोंदवला आहे. नुसतं गुन्हे नोंदवून केस केली, दाखल केली, प्रोसेस चालू आहे. तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा, हे दोन्ही खटले घेण्यात यावे. आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने ह्या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं, एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू, एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो. धन्यवाद. आता निरोपाच्या चिठ्ठ्या खिशात आणि मंचावर पाचारण करतोय सन्माननीय सुरेश अण्णा धस यांना. संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष देशमुख, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक, ही सभा आयोजित केलेली आहे, त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, दोन्ही खासदार, जवळपास माझ्यासह 4-5 आमदार, आमचे दीपक भाऊ, भीम आर्मी, त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे, इतरही संघटना, धायगुडे साहेब, सर्वच जण बोललेत. मी अधिक बोलून वेळ घेणार नाही, दादांची थोडीशी तब्येत खराब आहे. परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो तर राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये, तर माझी गाडी पुढं होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागं होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि
कुत्री इकडं राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली, ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता होती, तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता, पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी आहे तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना, हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. BL LLB च्या 3rd इयरला हे लेकरू